विद्यार्थी मित्रो, आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये आपण सामाजिक संशोधन पद्धती याविषयी भरपूर चर्चा केलेली आहे. आता संशोधन आणि सिद्धांत असा मुद्दा आपल्या विचारात घ्यायचा आहे. प्रामुख्याने या प्रकरणामध्ये ज्या काही मूलभूत संकल्पना आहे त्या संकल्पनामध्ये सिद्धांत नावाची एक संकल्पना आहे. सिद्धांत हा घटक आपल्याला अभ्यासायचा आहे. संशोधन आणि सिद्धांत या दोन गोष्टी वेगळ्या करता येत नाही. म्हणजे संशोधनामध्ये सिद्धांताला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. किंवा कुठलंही शास्त्र असो, सामाजिक शास्त्र असो, नैसर्गिक शास्त्र असो, त्या शास्त्राचा विकास हा त्या शास्त्रातील सिद्धांतावर डिपेंड असतो, सिद्धांतावरती अवलंबून असतो. म्हणजे कुठल्याही शास्त्रामध्ये, कुठल्याही विषयामध्ये केलं गेलेलं अध्ययन हे सिद्धांताच्या कसोटीवर जर उतरत नसेल तर त्या अध्ययनाला महत्त्व देता येत नाही किंवा ते अध्ययन शास्त्रीय अध्ययन होऊ शकत नाही. म्हणून सामाजिक संशोधनामध्ये सिद्धांत हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे. तर आता हा सिद्धांत म्हणजे काय? कारण तुम्हाला आतापर्यंत सिद्धांत या अनुषंगाने सिद्धांत हा शब्द जरी ऐकला असेल तरी सिद्धांत ही संकल्पना तुम्ही ऐकली नसेल किंवा सिद्धांत ही संकल्पना तुम्हाला कधी अभ्यासली गेलेली नसेल. त्या दृष्टिकोनातून आपल्याला आज या व्हिडिओमध्ये सिद्धांत हा घटक समजून घ्यायचा आहे. सिद्धांत हा शब्द जरी छोटा वाटत असला, सोपा वाटत असला तरी सिद्धांत हा एका फार मोठ्या प्रक्रियेचा छोटा भाग आहे. किंवा खूप मोठी प्रक्रिया केल्यानंतर त्या प्रक्रियेवरती व्यवस्थित संस्कार केल्यानंतर एक विधान त्या प्रक्रियेच्या रूपातून बाहेर येतं. त्या विधानाला साधारणतः सिद्धांत असं म्हणतात. म्हणजे खूप मोठं एखादा विषय निवडायचा, त्या विषयाच्या अनुषंगाने संशोधन करायचं, खूप मोठा डाटा, माहिती संकलित करायची, माहितीचं विश्लेषण करायचं आणि संपूर्ण विश्लेषित माहिती एका विधानाच्या रूपात मांडायची. त्या विधानाला साधारणतः सिद्धांत असं म्हणतात. म्हणजे एका सिद्धांताच्या निर्मितीसाठी खूप मोठे कष्ट संशोधकाला करावे लागत असतात. आणि संशोधक जेव्हा हे कष्ट करत असतो, जेव्हा ही मांडणी करत असतो, तेव्हा तो कुठल्या तरी सिद्धांताचा आधार घेत असतो. म्हणजे केवळ सिद्धांत निर्मितीसाठी संशोधन जेव्हा केलं जातं तेव्हा त्या संशोधनाला मूलभूत संशोधन असं म्हणतात. म्हणजे कुठल्याही संशोधनासाठी लागणारा जो आधार आहे तो मूलभूत संशोधनाचा असतो आणि हा मूलभूत संशोधन म्हणजे एक प्रकारचं सिद्धांतच असतं. तर हा जो सिद्धांत आहे साधारणतः तथ्य संकलन केल्यानंतर त्या तथ्यांचं विश्लेषण केलं जातं. आता तथ्य संकलन कसं करायचं, काय करायचं, याच्या सगळ्या पद्धती आहेत, त्या आपल्याला ज्ञात असणं गरजेचं आहे. पुन्हा तथ्य संकलन करून झाल्यानंतर पुढची अवस्था काय, तर त्या तथ्याचं विश्लेषण आहे. विश्लेषण करण्याच्या सुद्धा पद्धती आहे, विश्लेषणाचे आराखडे आहेत, विश्लेषणाचे तंत्र आहेत. म्हणजे तथ्य संकलन, विश्लेषण आणि विश्लेषणानंतरचा जो भाग येतो निर्वचन, म्हणजे त्या विश्लेषणातून आपल्याला काय बोध होतो. तर म्हणजे संकलन, तथ्य संकलन, तथ्य विश्लेषण आणि तथ्य निर्वचन ह्या प्रक्रियेच्या माध्यमातून सिद्धांत विकसित होत असतो किंवा सिद्धांत जन्माला येत असतो. म्हणजे संशोधन करणं आधी आवश्यक आहे. आता हा प्रश्न कदाचित असा निर्माण होऊ शकतो की सिद्धांत अगोदर की संशोधन अगोदर. पण या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधामध्ये आपण जायचं नाही किंवा त्या प्रश्नामध्ये गुंतून पडायचं नाही. तर संशोधनाशिवाय सिद्धांत नाही आणि सिद्धांताशिवाय संशोधन नाही, एवढी एक बाब आपण फक्त लक्षात घ्यायची आहे. म्हणजे तथ्य संकलन केल्यानंतर त्या तथ्याचं योग्य पद्धतीने विश्लेषण केल्यानंतर त्या विश्लेषणातून निर्वचन काय होतं, आपल्याला काय बोध होतो किंवा सामान्य विधान काय समोर येतं, ते विधान साधारणतः मी सांगितल्याप्रमाणे त्याला संशोधन पद्धतीमध्ये सिद्धांत असं संबोधलं जातं. तर आता या सिद्धांताच्या अनुषंगाने अनेक अभ्यासकांनी आपापल्या परीने व्याख्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे सिद्धांत म्हणजे काय हे एका कोटेशनमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचा जर आपण विचार केला
तर यामध्ये प्रामुख्याने पर्सी कोहेन नावाचा अभ्यासक आहे. त्या पर्सी कोहेन यांनी केलेली जी व्याख्या आहे ती व्याख्या जर आपण बघितली तर आपल्या लक्षात येईल की सिद्धांत म्हणजे काय. पर्सी कोहेन साधी आणि सरळ व्याख्या त्यांनी केलेली आहे, पण अतिशय महत्त्वाची आहे. काय म्हणतात पर्सी कोहेन सिद्धांताची व्याख्या करताना, की सिद्धांत एका कोऱ्या चेकप्रमाणे आहे. सिद्धांत कसा आहे? एका कोऱ्या चेकप्रमाणे आहे आणि त्या कोऱ्या चेकचे संभावित मूल्य त्या चेकचा वापर करणाऱ्या व्यक्तीवर अवलंबून आहे. काय लक्षात येतं आपल्या, की सिद्धांत कसा आहे? एका कोऱ्या चेकप्रमाणे आहे आणि त्या कोऱ्या चेकचे मूल्य त्या चेकचा संभावित म्हणजे त्या चेकची जी मूल्य आहे, संभावित मूल्य हे त्या चेकचा वापर करणाऱ्या व्यक्तीवर अवलंबून आहे. म्हणजे सिद्धांताचं अगदी तसंच आहे. सिद्धांताचं महत्त्व हे सिद्धांताच्या उपयोगावरती अवलंबून आहे. म्हणजे सिद्धांत तुम्ही कशा पद्धतीने वापरता त्यावर त्या सिद्धांताचं मूल्य ठरणार आहे. म्हणजे एक कोरा चेक आहे, कोरा चेक आहे. त्या कोऱ्या चेकवरती जर तुम्ही 1 रुपया लिहिला तर त्याचं मूल्य 1 रुपये होणार आहे. 10 लाख रुपये लिहिले 10 लाख, म्हणजे जी अमाऊंट तुम्ही त्यावरती लिहिणार ती किंमत त्या चेकची होणार आहे. अगदी म्हणजे या कोऱ्या चेकप्रमाणे सिद्धांतसुद्धा आहे. सिद्धांताचं मूल्य जे आहे किंवा सिद्धांताची जी किंमत आहे किंवा सिद्धांत जो आहे तो त्या कोऱ्या चेकप्रमाणे आहे. संशोधनामध्ये किंवा संशोधनशास्त्रामध्ये त्या सिद्धांताचा वापर संशोधक कशा अर्थाने करतो, संशोधक कशा पद्धतीने करतो त्यावर त्या सिद्धांताचं मूल्य ठरलेलं आहे किंवा सिद्धांत ठरलेला आहे. म्हणजे एका संशोधनामध्ये एक सिद्धांत अतिशय महत्त्वाचा असेल तर दुसऱ्या संशोधनामध्ये तो सिद्धांत महत्त्वाचा असेलच असं नाही. त्या ठिकाणी तो 0 रुपयाचा चेक असेल, दुसऱ्या सिद्धांतामध्ये मात्र तो कोट्यावधी रुपयाचा चेक असेल. म्हणजे ही जी चेकची किंवा धनादेशाची जी उपमा पर्सी कोहेन यांनी दिलेली आहे ती समजून घेण्यासाठी आहे. म्हणजे सिद्धांत काही आपल्याला पैशामध्ये विकत घेता येत नाही, त्या अर्थाने ती मूल्य नाही आहे. म्हणजे ज्याप्रमाणे एका कोरा कागद म्हणजे कोरा चेक आहे, त्या चेकवरती जोपर्यंत चेक देणारा सही करत नाही आणि मूल्य टाकत नाही, सही करत नाही, तोपर्यंत त्या चेकला व्हॅल्यू येत नाही. सही केल्यानंतर ज्याला चेक दिलेला आहे तो जेव्हा त्याच्यावरती अमाऊंट टाकणार आहे तेव्हा त्या चेकची किंमत ठरते. म्हणजे 1 रुपया असेल, 2 रुपये असेल, 10 रुपये असेल, काय असो, लाख असो, कोटी असो, किती असो. म्हणजे अगदी त्याच पद्धतीने पर्सी कोहेनने सिद्धांताला सुद्धा परिभाषित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे संशोधक आपल्या संशोधनामध्ये सिद्धांत कशा पद्धतीने वापरतो त्यावरती त्या सिद्धांताची उपयोगिता ही सिद्ध होणार असते. त्यानंतर मर्टन नावाचा एक अभ्यासक आहे. तर मर्टनने देखील सिद्धांताला परिभाषित करण्याचा प्रयत्न केला आहे. तर मर्टन काय म्हणतो की साधारणतः संकल्पना एका योजनेच्या रूपात आंतरसंबंधित असतात. संकल्पना कॉन्सेप्ट एका योजनेच्या रूपाने आंतरसंबंधित असतात तेव्हा त्या अवस्थेत सिद्धांताचा विकास होण्यास सुरुवात होते. म्हणजे बघा, कॉन्सेप्ट संकल्पना, आता संकल्पना हा घटकसुद्धा संशोधन पद्धतीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे एखादी गोष्ट आपण संशोधनामध्ये कोणत्या अर्थाने वापरतो त्याला संकल्पना म्हटलं जातं. साधारणतः कन्सेप्च्युलायझेशन, संकल्पनीकरण नावाची एक संकल्पनाच आहे आपल्याकडे. तर म्हणजे एखाद्या घटनेला किंवा एखाद्या वस्तूला अनेक अर्थ असतात, पण आपण कोणत्या अर्थाने ती वापरतो त्या अर्थाने ती संकल्पना म्हटली जाते. आणि मग मर्टनची व्याख्या जेव्हा बघतो आपण की संकल्पना एका योजनेच्या रूपात, संकल्पना म्हणजे वेगवेगळ्या ज्या संकल्पना आहेत त्या एका योजनेच्या रूपात आंतरसंबंधित असतात तेव्हा त्या अवस्थेत सिद्धांताचा विकास होण्यास सुरुवात होते. म्हणजे ह्या संकल्पना जेव्हा एकत्र येतात, या संकल्पनाचा एक वेगळा अर्थ त्या ठिकाणी निर्माण होतो, तेव्हा सिद्धांत हा विकसित होण्यास सुरुवात होते असं या ठिकाणी मर्टन यांना सांगायचं आहे. म्हणजे सिद्धांताचा जन्म हा संकल्पनेतून होतो किंवा सिद्धांत हा संकल्पनेतून निर्माण होतो, पण त्या संकल्पनेचा जो अर्थ आहे तो संशोधकाने त्या संशोधनाशी संबंधित काय घेतलेला आहे हे देखील महत्त्वाचं आहे. त्यानंतर पार्सन्सने सुद्धा सिद्धांताची व्याख्या केलेली आहे. परंतु अतिशय महत्त्वाचा एक भाग म्हणजे गुड अँड हॅट नावाचा एक अभ्यासक आहे.
गुड अँड हॅट सामाजिक संशोधन पद्धतीमध्ये फार अग्रणी नाव असं घेतलं जातं गुड अँड हॅटचं. म्हणजे गुड अँड हॅटला बाजूला सारून सामाजिक संशोधन पद्धतीचा अभ्यास केला जाऊ शकत नाही. अतिशय अग्रणी नाव किंवा महत्त्वाचं नाव हे गुड अँड हॅट सामाजिक संशोधनशास्त्रामध्ये आहे. तर या गुड अँड हॅट यांनी देखील सिद्धांताची व्याख्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर सिद्धांत म्हणजे काय? तर सिद्धांत म्हणजे तथ्यामधील संबंध दर्शवितो किंवा तथ्यांना एखाद्या अर्थपूर्ण रीतीने व्यवस्थित करतो. काय सिद्धांत? सिद्धांत हा तथ्यांमधील संबंध दर्शवितो. आता संशोधक जेव्हा संशोधन करतो किंवा संशोधनाच्या एका टप्प्यावरती संशोधकाला तथ्य संकलन करावं लागतं. तथ्य संकलन केल्यानंतर ही जी तथ्ये संकलित झालेली आहे या तथ्यांमधील जो आंतरसंबंध आहे किंवा संबंध आहे तो संबंध एका अर्थपूर्ण रीतीने व्यवस्थित करण्याचं काम सिद्धांत करत असतो. म्हणजे जर सिद्धांताचा आधार घेतला नाही तर तथ्य आपल्याला किंवा त्या संशोधकाला व्यवस्थितपणे विश्लेषित करता येत नाही. म्हणजेच एक प्रकारे तथ्यांना एक सूत्रपणे किंवा एका अर्थपूर्ण रीतीमध्ये बांधण्याचं काम या सिद्धांतामुळे होत असतं. म्हणजे सिद्धांत हा एक प्रकारचा त्या ठिकाणी आधार आहे. तथ्यांना पुन्हा एका सामान्यीकरणापर्यंत घेऊन जाण्यासाठीचा तो आधार आहे, विश्लेषणाचा आधार आहे. म्हणजे एकंदरीत संशोधनामध्ये सिद्धांताची जी भूमिका आहे ती आपण नाकारू शकत नाही. म्हणजे संशोधन हा सिद्धांत हा संशोधनाचा एक महत्त्वाचा आधार आहे. म्हणजे सिद्धांताचा आधार घेतला नाही तर संशोधन प्रक्रिया पुढे जाणं तर सोडा ती सुरूसुद्धा होऊ शकत नाही. म्हणजे अतिशय जवळचा असा संबंध किंवा महत्त्वाचा असा संबंध संशोधन आणि सिद्धांत यामध्ये आहे. जे बऱ्याचदा संशोधक संशोधन करतो परंतु जेव्हा संशोधकाला प्रश्न विचारला जातो की तुमच्या संशोधनाचा आधार काय किंवा कोणता सिद्धांत आहे हे त्या संशोधकाला सांगता येणं गरजेचं असतं. म्हणजे कुठल्याही संशोधनाला पूर्णत्वाकडे न्यायचं असेल तर त्याला सिद्धांताचा आधार लागतो आणि लागतोच. तरच त्याने केलेल्या अध्ययनाला अभ्यासाला संशोधन असे संबोधले जाऊ शकते. म्हणजे संशोधन आणि सिद्धांत ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे असं म्हटलं तरी त्या ठिकाणी वावगं ठरणार नाही. हे मी पूर्वी सांगितलं आणि आता पुन्हा सांगतो. म्हणजे संशोधन सिद्धांताशिवाय सुरुवात होऊ शकत नाही. म्हणजे ज्याप्रमाणे संशोधक जेव्हा संशोधन कार्याला सुरू करतो किंवा संशोधन कार्य हाती घेतो त्यावेळेस त्याला सर्वप्रथम प्रश्न पडतो की संशोधन समस्या त्याला निश्चित करावी लागते. आणि ती एकदा की त्याने संशोधन समस्या निश्चित केली की ती संशोधन समस्या कोणत्या पद्धतीने त्याला सोडवता येईल याच्यासाठी त्याला पहिल्यांदा विचार करावा लागतो की ही संशोधन समस्या कोणत्या सिद्धांताशी संबंधित आहे किंवा ही संशोधन समस्या कोणत्या सिद्धांताच्या आधारे आपण हिची उकल करू शकतो. या संशोधन समस्येचा आपण अभ्यास करू शकतो. ह्या सगळ्या बाबी सिद्धांताला वेगळं करून चालत नाही. सिद्धांताशिवाय ती गोष्ट शक्य होत नाही. आता सिद्धांत म्हणजे काय एकंदरीत आपल्या लक्षात आलं असेल किंवा सिद्धांताची जी उपयोगिता आहे किंवा सिद्धांताचं जे महत्त्व आहे संशोधनामध्ये ती लक्षात आलं असेल. आता ही जी गोष्ट आहे मला माहिती या व्हिडिओमधून किंवा या लेक्चरमधून तुम्हाला कितपत समजेल याची मला थोडीशी शंका आहे. परंतु जर क्लासरूममध्ये जर आपली भेट झाली असती किंवा क्लासरूममध्ये जर आपण असतो तर ही खऱ्या अर्थाने म्हणजे अधिक प्रभावीपणे तुमच्यापर्यंत पोहोचवता मला आली असती. परंतु ठीक आहे काही अडचण येईल थोडीफार परंतु थोडासा रिपीट व्हिडिओ जर बघितला समजून घेण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच तुम्हाला सिद्धांत म्हणजे काही गोष्ट समजेल. म्हणजे सिद्धांताची व्याख्या वगैरे जर तुम्ही थोडीशी काळजीपूर्वक ऐकली लक्षपूर्वक जर समजून घेण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच समजेल. ठीक आहे तरी नाही समजली तरी आपण सिद्धांताची जी वैशिष्ट्ये बघणार आहोत वैशिष्ट्यांच्या संदर्भाने जी चर्चा करणार आहोत. सिद्धांताची जी वैशिष्ट्ये आहेत त्या वैशिष्ट्याच्या अनुषंगाने जर चर्चा केली तर निश्चितच सिद्धांत म्हणजे काय हे समजून येण्यासाठी थोडीफार तरी मदत होईल असं मला वाटतं. आणि त्याच अनुषंगाने सिद्धांताची एक 4-5 वैशिष्ट्ये आहे. तत्पूर्वी सिद्धांताची आणखी एक परिभाषा या ठिकाणी मला सांगावीशी वाटते की सिद्धांत म्हणजे तथ्याच्या आणि संकल्पनाच्या आधारावर
तथ्यांच्या आणि संकल्पनांच्या आधारावर प्रतिपादन केलेल्या संक्षिप्त रूपाला थिअरी किंवा सिद्धांत असे म्हणतात. काय? तथ्यांच्या आणि संकल्पनांच्या, म्हणजे सिद्धांतासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, एक तथ्य आणि दुसरा संकल्पना. या तथ्य आणि संकल्पनांच्या आधारावर प्रतिपादन केलेल्या संक्षिप्त रूपाला, म्हणजे खूप मोठी तथ्य पडलेले आहेत, डाटा पडलेला आहेत, कलेक्ट केलेला आहे, संकल्पना आहेत आणि यातून एक विधान आपल्याला संक्षिप्त रूप बाहेर काढायचं आहे, प्रकट करायचं आहे, त्या संक्षिप्त रूपाला सिद्धांत असं म्हटलं जातं. ठीक आहे. तरीसुद्धा जे ह्या ज्या उपरोक्त स्वरूपाच्या परिभाषांचा अभ्यास केल्यानंतर सिद्धांत म्हणजे काय समजून घेण्यासाठी काही अडचणी, म्हणजे काही परिपूर्ण नाही, आपल्याला फक्त ओळख करून घ्यायची आहे. अडचण तर येणारच आहे, पण तरीसुद्धा जर आपण सिद्धांताची वैशिष्ट्ये जर बघितली तर साधारणतः एक 4-5 वैशिष्ट्ये आहेत. त्या वैशिष्ट्यावरून सिद्धांत म्हणजे काय ही बाब आपल्या लक्षात येईल. बऱ्यापैकी सिद्धांत समजून घेण्यासाठी आपल्याला मदत होईल. तर सिद्धांत एक विश्लेषणात्मक व्यवस्था आहे असं म्हटलं जातं. म्हणजे सिद्धांताचं वैशिष्ट्य आहे काय? सिद्धांत एक विश्लेषणात्मक व्यवस्था आहे. म्हणजे सिद्धांत एक विधान आहे, एक ओळ आहे साधी, आणि त्या ओळीमध्ये इतका खचून अर्थ भरलेला आहे, कारण ती एक ओळ किंवा ती एक वाक्य असं सहजासहजी तयार झालेलं नाही आहे. त्याच्यासाठी आपण सिद्धांताची व्याख्या बघितली तेव्हा लक्षात आलं असेल की तथ्य आहेत, संकल्पना आहेत, तथ्यांचं विश्लेषण आहे आणि मग त्यातून एक सामान्य विधान तयार झालेलं आहे, एक विधान तयार झालेलं आहे आणि त्या विधानाला सिद्धांत म्हटलेलं आहे. म्हणजे त्या अर्थाने सिद्धांत एक विश्लेषणात्मक व्यवस्था आहे. म्हणजे हा सिद्धांत असा तसा तयार झालेला नसतो, तर तो एक साधं उदाहरण देतो तुम्हाला, तुमच्या लक्षात येईल. दूध, दही, तूप, लोणी, ताक, सगळ्या गोष्टी माहिती आहे आपल्याला. 5 लिटर दुधाची कॅन भरलेली आहे आणि सांगितलं की यातून 5 लिटर दुधाला किती तूप होतं साधारणतः? अर्धा किलो. ठीक आहे. 5 लिटर दूध ठेवलेलं आहे आणि सांगितलं की अर्धा किलो तूप यातून काढा. लगेच काढता येईल का? नाही काढता येत. म्हणजे 5 लिटर दूध हे काय या ठिकाणी तथ्य आहे. मग आता ह्या दुधावरती प्रक्रिया करावी लागते, विश्लेषण करावं लागतं आणि मग ती प्रक्रिया म्हणजे दुधाचं काय करावं लागेल? दही करावं लागेल, दह्याचं लोणी होईल, लोणी नंतर त्याच्यावरती प्रक्रिया करून नंतर मग तूप बाहेर येईल. म्हणजे हे जे तूप आलेलं आहे हे काही सहजासहजी येतं का लगेच एका बाजूला दूध आणि दुसऱ्या बाजूला तूप? नाही. तसं हे सिद्धांताचं आहे. म्हणजे एवढी मोठी तथ्य संकलित करून लगेच तथ्य संकलित केल्याबरोबर सिद्धांत काही प्राप्त होत नाही. सिद्धांत काही प्राप्त होत नाही, त्यासाठी त्या तथ्यांवरती प्रक्रिया करावी लागते, त्याचं विश्लेषण करावं लागतं, संकल्पनांचा आधार घ्यावा लागतो आणि मग शेवटी सार रूपाने त्या तथ्यांचं विश्लेषण जे आहे ते जेव्हा समोर येतं त्याला साधारणतः सिद्धांत असं म्हटलं जातं. म्हणजे सिद्धांत हा एक विश्लेषणात्मक व्यवस्था आहे. म्हणजे आता जेव्हा आपण पाठीमागे जाऊ तेव्हा लक्षात येईल आपल्या की सिद्धांत काय आहे? विश्लेषणात्मक व्यवस्था आहे. त्यानंतर सिद्धांताचे स्वरूप हे निगमनात्मक असते. निगमनात्मक, आगमनात्मक आणि निगमनात्मक अशा दोन पद्धती आहे, इंडक्टिव्ह आणि डिडक्टिव्ह मेथड. तर हा सिद्धांत कसा आहे? निगमनात्मक आहे. आता निगमनात्मक म्हणजे काय? आता माझ्याकडे एक पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये आगमन आणि निगमन अशा दोन गोष्टी दिलेल्या आहेत, त्या मी तुम्हाला सांगतो. आगमन आणि निगमन. तर आगमन कशाला म्हणायचं आणि निगमन कशाला म्हणायचं आणि मग सिद्धांताचे स्वरूप निगमनात्मक आहे हे आपल्या लक्षात येईल. तर सिद्धांताचं स्वरूप कसं आहे? आगमनात्मक आहे. एक उदाहरण दिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की मनुष्य मर्त्य आहे. कसा आहे? मर्त्य आहे. म्हणजे प्रत्येक मानव हा मरतोच, जन्माला आल्यानंतर तो काही अमर राहत नाही.
मग राम हा मनुष्य आहे. कोण? राम हा मनुष्य आहे, म्हणून राम मर्त्य आहे. मनुष्य मर्त्य आहे, राम हा मनुष्य आहे, म्हणून राम मर्त्य आहे. निगमन पद्धती. आता राम मर्त्य आहे, राम मर्त्य आहे म्हणजे रामाचा मृत्यू होणार आहे, कारण राम मनुष्य आहे. आगमन पद्धती म्हणजे सामान्याकडून विशिष्टत्वाकडे आणि विशिष्टत्वाकडून सामान्याकडे ही जी व्यवस्था आहे, म्हणजे याला आगमन आणि निगमन असं म्हटलेलं आहे. आगमन आणि निगमन. निगमन म्हणजे काय? म्हणजे सामान्याकडून विशिष्टत्वाकडे. विशिष्ट राम हा विशिष्ट आहे. आगमन विशिष्टाकडून सामान्याकडे. तर अशा स्वरूपाची ही जी वैशिष्ट्य आहे सिद्धांताचे स्वरूप हे निगमनात्मक आहे. म्हणजे सिद्धांताचे स्वरूप कसं आहे? आगमनात्मक नाही, निगमनात्मक आहे. निगमनात्मक म्हणजे सामान्याकडून विशिष्टत्वाकडे जाणार. सामान्याकडून विशिष्टत्वाकडे जाणार म्हणजे सामान्य माहिती, खूप मोठी माहिती, पण त्यातून एक विशिष्ट माहिती समोर काढायची, बाहेर काढायची. विशिष्ट माहिती जेव्हा हाती लागते त्यावेळेस निगमनात्मक पद्धती असं म्हटलं जातं. तर या सिद्धांताचे स्वरूपसुद्धा निगमनात्मक आहे. त्यानंतर तिसरं जे वैशिष्ट्य आहे, तथ्याच्या आधारावर सिद्धांताची निर्मिती केली जाते. म्हणजे सिद्धांत जर निर्माण करायचा असेल, सिद्धांत जर प्रतिपादित करायचा असेल, तर तो काही जादूच्या कांडी निर्माण होत नाही किंवा कुठल्या रूपात तो निर्माण होत नाही. त्यासाठी तथ्यांचाच आधार घ्यावा लागतो. मग तथ्य ही कुठल्या स्वरूपाचे असो, प्राथमिक असो दुय्यम असो. दोन प्रकारची तथ्य साधारणतः असतात, प्राथमिक आणि दुय्यम. मग प्राथमिक तथ्य संकलन करण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत, दुय्यम पद्धती संकलित करण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. प्राथमिक तथ्यामध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या टूल्स अँड टेक्निकचा वापर करता येतो तथ्य संकलित करायला. आणि ही सगळी तथ्य संकलित केल्यानंतर या तथ्याच्या आधारावर सिद्धांताची निर्मिती केली जाते. म्हणजे सिद्धांत निर्मिती करायची असेल तर त्यासाठी तथ्य घटक आवश्यक आहे. पूर्वी मी सांगितलं की तथ्य आणि संकल्पना या दोन गोष्टी ज्या आहेत तथ्यांच्या निर्मितीसाठी महत्त्वाच्या आहे. म्हणून सिद्धांताचं वैशिष्ट्य बघत असताना आपला तथ्यांच्या आधारावर सिद्धांताची निर्मिती केली जाते हा एक भाग त्या ठिकाणी विचारात घ्यावा लागतो. त्यानंतर सिद्धांत एका व्यवस्थेच्या रूपात आंतरसंबंधित आहेत. सिद्धांत हा एका व्यवस्थेच्या रूपात, सिस्टीम. आता व्यवस्था म्हणजे काय? BA फर्स्ट इयरला आपण शिकलेलो आहोत. किती लोकांच्या लक्षात आहे मला माहीत नाही, पण व्यवस्था आपण म्हणतो की समाज व्यवस्था. व्यवस्था कशी, सिस्टीम कशी आहे? सिस्टीमचे काही वेगवेगळे भाग असतात आणि हे भाग आंतरसंबंधित असतात. अगदी त्याच स्वरूपात सिद्धांत हा एका व्यवस्थेच्या रूपात आंतरसंबंधित असतो. म्हणजे तथ्यांमध्ये जो आंतरसंबंध असतो तो आंतरसंबंध हा सिद्धांतापर्यंत येत असतो. म्हणून सिद्धांत एका व्यवस्थेच्या रूपात आंतरसंबंधित आहे असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे एक आणखी महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे विधानाचा जो क्रम आहे, म्हणजे सिद्धांताचा जो क्रम आहे किंवा सिद्धांत मांडणीमध्ये सिद्धांताचा जो क्रम आहे तो क्रम हा व्यवस्थित बहुस्तरीय असतो. म्हणजे यामध्ये वेगवेगळे टप्पे आहेत. शीर्षस्थानी शीर्ष, माध्यमिक आणि निम्न अशा ज्या गोष्टी आहेत. म्हणजे सिद्धांतामध्ये हे जे भाग आहेत हे भाग आपल्याला दिसून येतील. शीर्ष, मध्यम आणि निम्न म्हणजे सिद्धांताचा जो क्रम आहे, सिद्धांत रचनेमधला जो क्रम आहे तो क्रमसुद्धा विचारात घ्यावा लागतो. साधारणतः सिद्धांत हा घटक वाटतो तितका सोपा जरी नसला तरी तो अवघड देखील नाही आहे. एक मनाची अवस्था आपण जर केली तर तो आपल्याला निश्चितच समजून येईल. आणि ही काय अशी गोष्ट नाही आहे की धरला सिद्धांत आणि दाखवला की हा सिद्धांत आहे. तो तुम्हाला एका पातळीवरती जाऊन समजून घ्यावा लागतो. सिद्धांत काय आहे तो काय आपल्याला डोळ्याने दिसत नाही. समाजशास्त्रामध्ये किंवा सामाजिक शास्त्रामध्ये हाच प्रश्न आहे किंवा ही समस्या आहे की आपण ती वस्तू डोळ्याने बघू शकत नाही, पण तिचं अस्तित्व आपण नाकारू शकत नाही. तेव्हा सिद्धांत काय आहे तर सिद्धांत हा संशोधनाचा आधार आहे आणि संशोधनातून सिद्धांताची निर्मिती झालेली असते.
सिद्धांत काही एकच नसतो आणि प्रत्येक संशोधनातून एक सिद्धांत पुढे निर्माण होत असतो आणि प्रत्येक संशोधनाला एका किंवा अनेक सिद्धांताचा आधार असतो. म्हणून संशोधन पद्धती किंवा संशोधनामध्ये जेव्हा आपण जाणार आहोत तेव्हा सिद्धांत या घटकाला आपल्याला बाजूला ठेवता येत नाही. म्हणजे संशोधन आणि सिद्धांत, मी पुन्हा सांगतो की ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. त्या एका नाण्याच्या दोन बाजू म्हणजे एका नाण्याची एकच बाजू घेऊन आपलं चालता येत नाही, तर एक बाजू घेतली की दुसरी बाजू ऑटोमॅटिक येते, परंतु त्या दुसऱ्या बाजूसुद्धा आपला विचार करावा लागतो, विरोधी बाजूचा सुद्धा आपला विचार करावा लागतो. त्याशिवाय आपण संशोधनाच्या क्षेत्रामध्ये सायंटिफिकरित्या किंवा वैज्ञानिक पद्धतीने पुढे जाऊ शकत नाही. तर या अनुषंगाने सिद्धांत, जोपर्यंत आपल्याला सिद्धांताची भूमिका किंवा सिद्धांताची उपयुक्तता संशोधनामध्ये काय असते ही बाब लक्षात येत नाही, तोपर्यंत आपण संशोधन कार्याला आपल्या गती देऊ शकत नाही, आपल्या संशोधन कार्याला गती देऊ शकत नाही किंवा संशोधन कार्यामध्ये आपण वेग घेऊ शकत नाही किंवा ते संशोधन कार्य सकारात्मक दिशेने आपण पुढे नेऊ शकत नाही. ही एवढी एक बाब जरी आपण या ठिकाणी लक्षात घेतली. आणि साधारणतः समाजशास्त्रामध्ये अनेक प्रकारचे सिद्धांत आहेत, अनेक प्रकारचे आहेत, पण प्रामुख्याने 3 प्रकारचे जे सिद्धांत आहेत ते विचारात घेतले जातात. प्रामुख्याने अनेक आहेत सिद्धांत तसे, पण प्रामुख्याने 3. नंबर 1 स्ट्रक्चरल फंक्शनलिझम म्हणजे संरचनात्मक प्रकारवादी सिद्धांत. नंबर 2 कॉन्फ्लिक्ट थेअरी संघर्ष सिद्धांत. आणि नंबर 3 जो आहे तो प्रतिकात्मक आंतरक्रियावादी सिद्धांत, सिम्बॉलिक इंटरॅक्शन, म्हणजे हा थोडासा मानसशास्त्राकडे झोकणारा सिद्धांत आहे. तर हे जे 3 सिद्धांत आहेत हे प्रामुख्याने समाजशास्त्रामध्ये विचारात घेतले जातात. आता स्ट्रक्चरल फंक्शनलिझम थेअरी काय आहे, संरचनात्मक प्रकार्यवादी सिद्धांत काय आहे, तर संरचना आणि प्रकार्य. संरचना म्हणजे आता BA फर्स्ट इयरला आपण स्ट्रक्चरल फंक्शनलिझम शिकलेलो आहोत, म्हणजे संरचना शिकलेलो आहोत, समाज संरचना, आणि ह्या समाजाची संरचना ती प्रकारे कसं करते आणि त्यामुळे ही व्यवस्था टिकून आहे. मग ह्या आधारावरती एखाद्या व्यवस्थेचा अभ्यास करणे म्हणजे स्ट्रक्चरल फंक्शनल किंवा संरचनात्मक प्रकारवादी सिद्धांताच्या आधारे एखाद्या व्यवस्थेचा अभ्यास करणे म्हणजे त्या अभ्यासाला किंवा त्या संशोधनाला स्ट्रक्चरल फंक्शनलिझम किंवा संरचनात्मक प्रकारवादी सिद्धांताचा आधार आहे. जर एखाद्या व्यवस्थेचा अभ्यास आपण संघर्षात्मक दृष्टिकोनातून करत असाल, म्हणजे संघर्षाचा अभ्यास करत असाल किंवा संघर्षात्मक दृष्टिकोनातून ती समस्या अभ्यासत असाल, तर त्या अध्ययनाला संघर्ष सिद्धांताचा आधार आहे. किंवा सिम्बॉलिक इंटरॅक्शन प्रतिकात्मक आंतरक्रियावाद म्हणजे प्रतीकाच्या आधारावरती ज्या काही आंतरक्रिया केल्या जातात किंवा त्या आंतरक्रिया होत असतात. आंतरक्रिया म्हणजे काय आणि प्रतीक म्हणजे काय ही गोष्ट परत या ठिकाणी सांगायची नाही. समाजशास्त्राचे विद्यार्थी म्हटलं की त्यांना किमान या गोष्टी माहिती असणं गरजेचं असतं, बेसिक. तर प्रतीकाच्या माध्यमातून ज्या आंतरक्रिया होतात, समाजामध्ये जी वेगवेगळी प्रतीकं रुजलेली आहेत त्या प्रतीकाच्या माध्यमातून आंतरक्रिया होतात, हा एक सिद्धांत आहे प्रतिकात्मक आंतरक्रियावादाचा. आणि मग संशोधक जेव्हा संशोधनामध्ये आपण निवडलेल्या संशोधनामध्ये जर या सिद्धांताचा आधार घेत असेल किंवा प्रतीकाच्या साहाय्याने तो अभ्यास करत असेल, तर विशेषतः रूढी, परंपरा, धर्म ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या प्रतिकात्मक आंतरक्रियावादाशी संबंध आहे. आंतरक्रिया ज्या काय असतील त्या आंतरक्रिया ह्या प्रतिकात्मक आंतरक्रियावादी सिद्धांताच्या आधारावर अभ्यासल्या जातात आणि या संबंधी जो अभ्यास आहे तो या सिद्धांताच्या आधारे अभ्यासला जातो. याच्यानंतर वेगवेगळे सिद्धांत आहेत.